नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारनं शब्द पाळला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात. तुमचे पैसे आले की नाही, कसे चेक करायचे सविस्तर जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागील वर्षी 2024मध्ये जुलै महिन्यामध्ये चालू करण्यात आले आहे. ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. तर त्याचपूर्वी विधानसभा निवडणुकीअगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 21 रुपये देण्याची घोषणा महायुतीच्या सरकारने केलं होतं. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आम्ही 21 रुपये देऊ अशा मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यावरून सध्या बराच खल सुरू आहे. त्यातच आता जानेवारी महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याला सुरुवात झाली आहे. तसेच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात जमा होणार आहे. असे खात्यामध्ये जमा झाले किंवा नाही हे आपण जाणून घेणार आहोत. महायुतीच्या सरकारने शब्द पाळला. लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतल्यात आढळल्यास पडताळणीत उघड झालं होतं. या पार्श्वभूमीवर योजनेचे जानेवारीच्या महिन्याचा हप्ता कधी मिळणार, कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागून होतं. याबाबत वारंवार विचारणा केली जात होती. यावर बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी खात्यात जमा होईल अशी माहिती देण्यात आली होती आणि अशी ग्वाही दिली होती. पण प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी जवळ येत आला तरी हप्ता जमा होत नसल्याचं नेमकं कारण झालंय याचा विचार करत लाडक्या बहिणींची अस्वस्थता होती. पण अखेरीस शुक्रवारी 24 जानेवारी 2025 पासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही कसं चेक करायचं तर बघूया. लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट त्यांच्या हस्तांतरण पद्धतीने म्हणजे DBT प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे आणि हे अकाउंटवरती जमा झाले असतील तर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. जर मेसेज आला नसेल तर तुम्हाला बँकेच्या ॲपवर जाऊन तिथे डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि त्यामध्ये पैसे जमा झालेत की नाही ते तुम्हाला चेक करायचे. हे तुम्हाला चेक करता येईल. तसंच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे आले की नाही ते चेक करू शकता. म्हणजे तुमच्या पैसे ही बँकेत जमा झाले की नाही तुम्हाला कळणारच आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचे पैसे हे खात्यात जमा झाले की नाही चेक करू शकतात.